नमस्कार, ज्योती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण एकदम छान रेसिपी बनवूया, हळदीचं लोणचं। आता आहे उन्हाळा, हळदीचा सीझन हा 2 वेळा असतो वर्षातून, हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये। तर आता आज आपण हळदीचं लोणचं बनवूया, एकदम चटकदार, चवीला खूप छान, दिसायला सुंदर आणि करायला एकदम सोपी। चला तर मग त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते बघू। हे बघा, आपण ही 1 पाव हळद आहे, ही मी स्वच्छ धुतली आणि सुकवली फॅन खाली, आणि आता तिची सालं काढून घेते। पूर्ण हळदीची सालं काढून घ्यायची आधी। हे आपलं पिलर घ्यायचं आणि त्याने अशी साल काढायची। हळद चांगल्या क्वालिटीची घ्या, ताजी आणि कशी अशी भरलेली, म्हणजे तिच्या कांड्या अशा जाड असायला हव्या, अशी सोलून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण हळद सोलून घेते। हे बघा, मी अशी संपूर्ण हळकुणाची साल काढून घेतली। आता आपण ही खिसून घेऊया। जाड खिसणी जिकडून असते तिकडून आपल्याला ही खिसायची आहे। आता बघा, अशी संपूर्ण हळकुंड आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तुम्ही याच्या चकत्या करून पण करू शकता, पण मी खिसलेली हळदीची बनवते लोणचं। हे बघा, असा खिस निघतो। आता मी आपले संपूर्ण हळकुंड खिसून घेते खिसणी, आणि नंतर पुढची प्रोसिजर करूया आपण। बघा, आपण हे संपूर्ण हळद अशी खिसून घेतली, आणि जी खिसल्या गेली नाही खिसताना हाताला लागू शकते, त्याच्यामुळे छोटे छोटे तुकडे राहिले होते, त्याचे असे काप करून घेतले। आणि आता आपण लोणच्याला साहित्य काय लागतं ते बघूया। हे बघा, आपल्या हळदीच्या लोणच्यासाठी आपण घरगुती मसाला तयार करूया। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू। मी अर्धी वाटी घेतली मोहरीची डाळ, आपली ही रेग्युलर वाटी येते ती अर्धी वाटी आहे ही डाळ मोहरीची। आणि अर्धा चमचा आपण मेथ्या घेतल्या, 1 चमचा धणे घेतले, 1 चमचा शोप घेतली, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा भरपूर हिंग भरपूर घालायचा, 1 चमचा हिंग, 2 चमचे लाल तिखट, आणि आपण 3 चमचे मीठ घेतलं, आणि अर्धी वाटी गूळ घेतला। हा ऑर्गॅनिक गूळ घेतला मी, कथ्या ब्राऊन कलरचा, आणि तेल घेतलं 1 मोठी वाटीभर। एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला 1 पावच्या हळदीसाठी लागेल। आपली हळद आहे 250 ग्रॅम। हे बघा, आता आपण हे संपूर्ण साहित्य भाजून घेऊया। मेथ्या, धणे, शोप, जिरं, हे संपूर्ण एकदम कमी भाजायचं, कारण याचा जो स्वाद आणि सुगंध असतो तो कायम राहायला हवा। हे बघा, झालं आता हे भाजून, लगेच एकदम 1 मिनिट फक्त। आणि आता हे मी काढून घेते। मोहरीची डाळ तुम्हाला मोहरणी कमी जास्त कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील हळदीचं लोणचं आवडणारे, तर तुम्ही जास्त मोहरी टाकलं तर मुलं छान पोळीसोबत रोल करून लोणच्याचा आस्वाद घेऊ शकतात। त्यानुसार तुम्ही मोहरीची डाळ टाकू शकता। हे बघा, आता ही डाळ पण झाली, ही पण जास्त नाही भाजायची कारण कडवट होते। आता मी गॅस बंद करते आणि हिला काढून घेते। याच कढईमध्ये मी तेल गरम करते, आणि तेल भरपूर टाकावा कारण स्वाद छान येतो आणि खराब पण होत नाही लोणचं। आणि एक विसरली मी, आपल्याला 4 लिंबू लागतील, 4 लिंबांचा रस तो पण टाकायचा आहे आपल्याला। मी वाफ निघेपर्यंत तेल गरम केलं, आणि आता गॅस बंद करते आणि याला थंड करूया। बघा, हे थंड झालेलं साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, आणि आता हे थोडं फिरवून घेते मिक्सरला, ओबडधोबड, बारीक नाही। बघा, आता तेल आपण कमी गरम केलं, म्हणजे कोमट केलं, हिंग जळायला नको, बाकी साहित्य जळायला नको। आणि आता तिखट टाकूया। तुम्ही जर गरम तेलामध्ये टाकलं, कोमट करून टाकायचं हिंग आणि हिंग आणि तिखट। तुम्ही जर गरम तेलामध्ये टाकलं तर मग ते जळू शकतं। आणि रंगात पण आता गूळ टाकूया। तुम्हाला किती गोड पाहिजे, मी थोडा ऑर्गॅनिक आणि थोडा आपला साधा गूळ टाकला। आणि आता हे मसाले टाकूया आणि मिक्स करून घेऊया। झालं तर आपल्याला तेल आणखी वरून पण टाकता येईल।
आता मी हे थंड करते आणि नंतर याच्यामध्ये हळद टाकते. हे बघा, आता मी हळद टाकते याच्यामध्ये. आणि मिक्स करून घेते. थंड करून घेतलं मी आधी आणि नंतर हळद टाकली आणि आता मिक्स करून घेते. आपलं तेल थोडं कमी झालेलं आहे, आपल्याला आणखी तेल टाकावं लागेल याच्यामध्ये. आणि लिंबूचा रस मी थोड्या वेळाने टाकते आणि तेल पण थोड्या वेळाने टाकते. आता आणखी तेल गरम करते थोडं आणि टाकते याच्यामध्ये. झालं. आता हे आपण गारेगार करूया आणि आणखी याच्यामध्ये आपण 250 ग्राम तेल टाकूया आणि 4 लिंबूचा रस टाकूया. तेल आता मी गरम करते, थंड करते आणि नंतर याच्यात टाकूया आणि लिंबूचा रस टाकूया. सुगंध खूप छान आला. बघा कसं थोड्या वेळाने रंग आणि तेल सुटलं छान. पण आपल्याला याच्यापेक्षाही जास्त टाकायचं आहे, कारण आता आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये लोणचे खराब होऊ शकतात फ्रीजच्या बाहेर ठेवल्यास. त्याच्यामुळे आपल्याला तेल भरपूर टाकायचं आहे. आता मी भरपूर तेल टाकलं आणि मिक्स करून घेते. आणि तेल पण थंड झालेलं आहे आणि लोणचं पण थंड झालेलं आहे. तर तेव्हा मी या 3 लिंबांचा रस गाळून घेतला आणि पिळून घेतला आणि याच्यामध्ये तो टाकत आहे. कधी पण लोणच्यामध्ये लिंबूचा रस जर टाकायचा असेल तर आवर्जून तुम्ही लोणचं तेल थंड झाल्यानंतर टाका, कारण तुम्ही जर गरममध्ये जर हे बघा छान तेल सुटलेलं आहे याला. आता मी काय केलं, ही बरणी स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये ठेवली आणि आता त्याच्यामध्ये मी हे लोणचं भरून घेते. छोटा चमचा घेतला एक, वरून घे थोडं. काय चहा आहे काय? किती? हे बघा मी आता हे छान आपलं लोणचं याच्यामध्ये बरणीमध्ये भरून घेते आणि जे कढईमध्ये तेल राहील ते तेल आपण वरून त्याच्यावरती टाकून घेऊया. आता मी हे संपूर्ण लोणचं असं भरून घेते. बघा आपलं लोणचं झालं हळदीचं तयार. सुंदर दिसायला आणि चवीला तर अफलातूनच. आणि हळद ही खूप गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी. तुम्हाला जळजळ होत असेल, ॲसिडिटी वाढली असेल किंवा पोट साफ होत नसेल तर सगळ्या गोष्टींसाठी खूप हळद गुणकारी आहे. आणि हे आपण तेल भरपूर टाकलं, हे आपलं लोणचं टिकण्यासाठी आपण तेल टाकलं, कारण आता उष्णता खूप वाढलेली आहे आणि आपल्याला हे फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आहे लोणचं. तर तुम्ही कमी तेल जर टाकलं तर तुमचं लोणचं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. आणि एवढं तेल जर टाकलं, 1 इंच तेल लोणच्याच्या वरती असायला हवं, म्हणजे तुमचं लोणचं खूप दिवस टिकतं. आणि तुम्ही एवढं तेल प्रत्येक वेळी जेवणात लोणच्यासोबत घेतलंच पाहिजे असं काही नाही. खाली चमचा घालायचा, मिक्स करून घ्यायचा आणि चमचा लोणचं फक्त लोणचं घ्यायचं, तेल विरहित लोणचं घ्यायचं चमच्याने आणि ते घ्यायचं ताटामध्ये आणि तेल तसंच राहू द्यायचं. म्हणजे तुमचं तेल पण जास्त खाण्यात येणार नाही आणि लोणचं पण खराब होणार नाही. चला तर मग आता आपण याचं झाकण असं पेकबंद लावून घेऊया आणि आपल्या जेवणाच्या टेबलवरती ठेवलं तरी चालते. बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे, एकदम अफलातून. बघा झालं आपलं हळदीचं चटकदार लोणचं तयार आणि दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे. तुमच्या तोंडाची चव गेली असेल किंवा एखादी वृद्ध व्यक्ती काहीही खात नसेल तर वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही त्यांना देऊ शकता आणि जिभेची चव एकदम चांगली होते आणि आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास पण होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करायला एकदम सोपी आहे आणि वर्षभर टिकणार. तुम्ही जास्त उष्णता असल्यामुळे कमी तेल टाकलं तर फ्रीजमध्ये ठेवा आणि मी टाकलं एवढं तेल जर टाकलं तर बाहेर ठेवलं तरी चालेल आणि बाकी संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.